नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एक छोटंसं अपडेट आलेलं आहे. 20वा हप्ता येण्याच्या अगोदरच याच्यामध्ये एक छोटंसं अपडेट आलेलं आहे आणि ते अपडेट नेमकं काय आहे? त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी जे काही त्याच्या संदर्भातील तक्रारी वगैरे असतील, त्या तक्रारींना तोंड देण्यासाठी त्यांना कुठं जायचं किंवा कुठं जाऊन चौकशी करायची किंवा त्यांची जर काही तक्रार असेल किंवा संपर्क कुणाला करायचा. अनेक तक्रारी अशा होत्या, की त्याच्या तक्रारी संपर्क नेमका कुठं करायचा, हे काही शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळं त्यांच्या अडचणी तशाच राहत होत्या. त्याच्यासाठीच एक छोटंसं अपडेट दिलेलं आहे, की त्यांनी काय केलेलं आहे, की पी-एम किसानच्या वेबसाईटवरती पी-ओ-सी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी जे काही कॉन्टॅक्ट नंबर असतील, ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतील. तुमचा लातूर जिल्हा असेल उदाहरणार्थ, तर लातूरमध्ये जे काही तालुके असतील, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी, परत त्यांच्यामधले तालुक्यावरचे लेवलचे तहसीलदार असे कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. ते नेमकं काय आहेत, कसं शोधायचं, ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण जी काही माहिती असेल ते स्क्रीनवरती पाहणार आहोत. गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये सर्च करायचं आहे पी-एम किसान. पी-एम किसान सर्च केल्यानंतर हे पी-एम किसान सन्मान निधी असं तुमच्या समोर दिसून येईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं अनेक ऑप्शन दिसून येतील. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं फार्मर न्यू रजिस्ट्रेशन आहे, त्याखाली स्क्रोल करून नंतर ई-के-वाय-सी आहे, नो युअर स्टेटस, ह्याच्यामधून तुम्ही तुमचं कायचे एम-एच आय डी जो असेल तुमचा पी-एम किसानचा, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर खाली घेतल्यानंतर तुम्हाला अनेक इथं पर्याय दाखवले जातील, की न्यूमध्ये आलेला ह्याच्यामध्ये तर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथून करू शकता किंवा स्टेटस रजिस्ट्रेशन. आणखी परत खाली केल्यानंतर थोडासा एक इथं फॉर्म तुम्हाला दाखवला जाईल. ह्याच्यामध्ये बेनिफिशियरी लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या गावची, तर तुम्ही तिथे लिस्टसुद्धा पाहू शकता. तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर मोबाईल नंबरसुद्धा इथं अपडेट करू शकता. किंवा ऑनलाईन रिफंड, ज्यांची इन्कम टॅक्सनुसार वगैरे पैसे पडत असले तर त्यांना ऑनलाईन रिफंडसुद्धा करण्याचं इथं दिलेलं आहे. आणि इथं जर हे ऑप्शन पाहिला तर व्हॉलंटरी सिलेंडर ऑफ द पी-एम किसान बेनिफिट, म्हणजे एखाद्याला जर पैसे सिलेंडर नको असतील तर सिलेंडरसुद्धा ते इथं करू शकतात. यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ते पी-एम किसानचे बेनिफिट तुम्हाला येणारे जे आहेत ते बंद होऊ शकतात. त्यानंतर एक नवीन ऑप्शन तुम्हाला इथं दिसत आहे, सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच पी-ओ-सी. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये ज्यांचा नंबर सर्च करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकतर सर्च स्टेट नोडलनुसार करू शकता किंवा सर्च डिस्ट्रिक्ट नोडल ह्याच्यानुसार डिस्ट्रिक्ट नोडलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर इथं तुमचं पाहू शकताय की लातूरमध्ये जर पाहिलं तर इथं तुम्हाला त्यांचे सर्व मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे तुम्हाला इथं दाखवलं जाईल. लातूरमध्ये जेवढे असतील त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा तहसीलदार अशा पद्धतीने इथं तुम्हाला लातूरमधले दाखवलेले आहेत. थोडंसं आणखी स्क्रोल करून खाली घ्यायचं आहे. इथं तुम्हाला इथं भरपूर लातूरमध्ये जेवढे आहेत तेवढे तुम्हाला इथं लातूरमधले जे काही कॉन्टॅक्ट असतील त्यांचे तर इथं कॉन्टॅक्ट दिलेले आहेत. तुम्ही त्या ह्यांच्यासोबत संपर्क करू शकता ह्याच्यामध्ये. आणि त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले आहेत. आणि तुमचं जे काही पी-एम किसानचं तक्रारी वगैरे असतील तर तुम्ही यांच्यामार्फत तुमची काय तक्रार असेल ते इथं त्यांच्यासोबत तुम्ही ही करू शकता. त्याच्यानुसार जर पाहिलं तर आता हे जे नंबर दाखवलेले आहेत, पण आपल्याला इथं लातूरमध्ये तर इथं सर्व दिसत आहेत, पण तुमचे तालुके वेगवेगळे आहेत. आणि त्यांचा जर नंबर तुम्हाला तुमच्या तालुक्यांचा पाहिजे असेल तर ते कसं शोधायचं? काही करायचं नाही. हे तुमचं लातूरचे हे सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट आहे. त्यानंतर काय करायचं, इथं मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबरच्या पुढे मेल आय डी आहे. मेल आय डीच्या ह्याच्यात जर पाहिलं इथं तर इथं पाहू शकता की तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर हे पाहिल्याच्या नंतर इथं त्यांचं नाव आहे, आपलं मेल आय डी आहे, त्यांच्या नावाचा मेल आय डी आहे. ते झाल्याच्या नंतर खाली लगेच तहसीलदार म्हणून दुसरा ऑप्शन आहे, त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि इथं पुढे दिलेला आहे औसा तहसीलदार, त्यांची मेल आय डी. याच्यावरून तुम्ही सर्च करून घ्यायचं की तुमचं हे जे आहे ते तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर हे औसाचे आहेत. आणि खाली लगेच तहसीलदार हे औसा तहसीलदार आहेत. त्याच्यानंतर हे दोन जे झाले ते तुमचे औसा झाले. त्यानंतर तालुका कृषी ऑफिसर हे इथं पाहू शकता की तुमचे
दिलीप राऊत जे असतील ते कुठले आहेत, इथं खाली लगेच तहसीलदार देवणी तहसील, त्यानंतर शिरूर तहसीलचा सुद्धा इथं दिलेला आहे नंबर, आणि त्याच्यानंतर इथं ही आहे, त्याच्यानंतर रेणापूर तहसील आहे, त्यानंतर जर पाहिलं तर इथं चाकूर तहसीलचा सुद्धा आहे, त्यानंतर अहमद तहसीलचा जर कोणाला पाहिजे असेल तर इथंच तहसीलचा सुद्धा नंबर दिलेला आहे, नंतर निलंगा तहसील आहे, त्यानंतर मग असं पाहिलं तर तुमचे जे काही नंबर इथं दिलेले असतील, लातूर तहसील आहे किंवा RDCचा सुद्धा नंबर दिलेला आहे, यापैकी तुमचं जे काही असेल तर तुम्ही ते पाहू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचे जे काही कुठली तक्रार असेल त्या पद्धतीने तुम्ही तक्रार इथं करू शकता. हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे, त्याच्यामध्येच आपल्याला हा POC या अंतर्गतचा आपण आपल्या तक्रारी निवारण करण्यासाठी किंवा आपली तक्रार त्यांना दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी सर्च ऑफ ह्याच्यानुसार पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट POC हे एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही तक्रार वगैरे असेल ते तुम्ही इथे त्यांना करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळचा जो काही तालुका तुमचा असेल त्या ठिकाणी तुमचा या पद्धतीने तुम्ही तिथला मोबाईल नंबर, तिथला कॉन्टॅक्ट, त्यांचं नाव, ईमेल ID वगैरे तिथले काढू शकता आणि त्यांच्याशी संपर्क करू शकता. आणि तुमची जी काही समस्या PM किसान संदर्भातील असेल तुमची, किंवा एखादा नवीन फॉर्म तुम्हाला भरायचा असेल त्याबद्दलची काही माहिती पाहिजे असेल, किंवा ऑलरेडी तुमचे पैसे पडत असतील आणि मध्येच जर बंद झाले असतील तर त्याची काही तक्रार असेल तर तुम्ही ते सविस्तर तुमची जे काही PM किसान संदर्भातील असेल, PM किसान अंतर्गत जर पाहिलं तर तुम्हाला केंद्र शासन मार्फत वर्षाला 6,000 रुपये, 4 महिन्याच्या टप्प्याने 2,000 रुपये, असे 6,000 रुपये 3 टप्प्यात देण्यात येतात. 2,000चे 3 टप्पे 6,000 रुपये वर्षाला तुम्हाला दिले जातात. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या काही याबद्दल संदर्भातील तक्रारी असतील तर यांच्याशी संपर्क करून तुमच्या तक्रारी त्यांना मांडू शकता. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.